जवळपास 4:45च्या दरम्यान घडलेली आहे. पण सुरुवातीला आम्हाला ते एक्झॅक्ट टाइमिंगचा अंदाज नव्हता, पण आम्ही 8चा सुमारास अंदाज पकडला होता. तर आम्हाला 8-8:30ला कळालं होतं इथून अशी घटना घडली, आग लागली म्हणून. काही कर्मचाऱ्यांचा इथल्या नागरिकांनी कर्मचाऱ्याला सांगितलं. त्यांना सर्व त्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना कॉल केला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी अग्निशामक दलाची गाडी वगैरे बोलवून तिथली आग वगैरे विझवण्यात आलं. तर इथं आल्यानंतर पूर्ण ऑफिसमध्ये धूर पसरला होता. एकदम धुराचा असं कोट बाहेर पडत होते. त्याच्यानंतर तिथं प्रिंटर तिथं बसतो, ते कॉम्प्युटरला आहे, CPU जळाला आहे, 2 चेअर जळाल्यात आहे, ते एक अलमारी होती, लाकडी अलमारी, त्याच्यामध्ये काही मूळ दस्तऐवज होते, ते दस्तऐवज काय जळाले होते. आणि अशा पद्धतीने पूर्ण रेकॉर्ड किती प्रमाणात जळालं? रेकॉर्ड त्या अलमारीमध्ये जास्त रेकॉर्ड होतं आणि अलमारीच्या टेबलवर काही दस्त होते, ते काय दस्त आले. महत्वाचा होता का काही? हा, महत्वाचे दस्त होते त्याच्यामध्ये. काही पेंडिंग दस्त होते, काही पक्ष काही त्याचा वाद वगैरे चालू होता? नाही, असं वादातले काही नसतं दस्त. बरं, आग लागण्याचं कारण काय असं नेमकं? सध्या प्रथम दर्शनी तिथे शॉर्ट सर्किट असंच दिसून येते, पण एक्झॅक्ट आता चौकशी केल्यानंतर समजेल. बरं, त्या तिथली खिडकी आहे ती नेहमी उघडीच असती, नाही, तर असंच नाही कधी अज्ञात व्यक्तीने बाहेरून येऊन काही? पुढचं सर एक्झॅक्ट सांगता येणार, चौकशी केल्यानंतर ते सखोल कळेल काय, पण खिडकी बंद असते. CCTV कॅमेरे लागलेले आहे का आपल्याला? कॅमेरे आहेत, ते कॅमेऱ्यामधून आपण त्याची चौकशी करू. पोलीस प्रशासनाने पंचनामा वगैरे केला का? हा, केला, आताच केला झालं. आपलं नाव? मी तोंडे रवींद्र युवराज, सह 2 MD बंधक, वर्ग 2, छत्रपती संभाजीनगर, क्रमांक 1. वर्ग 1 आहे ते? नाही, क्रमांक 1, वर्ग 2. हे सगळं मीडियाला द्यायचं, सगळं मीडियाला पाठवायला. खुर्ची झाली. खुर्ची झाली. एवढं इकडं जळालं नाही, वायरिंग वगैरे असं. आणि खाली ठीक आहे, आधी इकडं सगळं व्यवस्थित आहे. चालतो सोड, लय नुकसान झालं का तर? हे साहित्य झालं. चल ठीक आहे. एकच मिनटं सर, हे सगळं मीडियाला द्यायचं मला, सगळं मीडियाला पाठवावं लागेल. साफ केलेलं ना?